परिवहन कर्मचाऱ्यांना देय रकमेपोटी 3 कोटी तर प्राथमिक शिक्षकांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगापोटी 1 कोटी रुपये मिळणार आहेत। परिवहन विभागाकडील कर्मचारी, प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागण्यांवर तसंच थकीत देणं देण्याबाबत आणि महागाई भत्ता, 7व्या वेतन आयोगाचा फरक, निवृत्ती वेतन तसंच वेतन दरमहा वेळेवर करण्यासंदर्भात पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याबरोबर कामगार महासंघाचे अध्यक्ष माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा होऊन परिवहन उपक्रमाकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमांपोटी अंदाजपत्रकात तरतूद करून 3 कोटींचा निधी देण्याचा, सेवानिवृत्त सेवकांपैकी ज्यांची प्रकृती उत्तम आहे अशा कामगारांपैकी 50% कामगारांना त्यांच्या पदाप्रमाणे नोकरी देण्याचा, तसंच परिवहन विभागासाठी तांत्रिक ज्ञान आणि उच्च शिक्षित परिवहन व्यवस्थापक तातडीनं नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचप्रमाणे नवीन बसेस आल्यानंतर कामगारांना वाढीव महागाई भत्ता देण्यासंदर्भात तातडीनं निर्णय घेतला जाईल असं ठरलं। महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडे शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांना 7व्या वेतनाचा 3रा हप्ता 1 कोटी रुपये तातडीनं देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षक, कार्यरत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा पगार शासनाच्या नियमाप्रमाणे दरमहा 10 तारखेच्या आत करण्याची कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले। अशा प्रकारे पालिका आयुक्तांनी शिक्षक आणि कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेऊन काही मागण्यांवर ठोस निर्णय दिल्यानं शिक्षक आणि कामगार वर्गात आनंदाचं वातावरण पसरलं आहे। या बैठकीला परिवहन खात्यातर्फे NS स्वामी, छगन बनसोडे, शिवानंद अजनाळकर, नागेश मेहत्रे, अब्दुल रजाक मकानदार, अनिल बागले तर प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं फजल शेख, इम्रान पठाण, नागेश गोसावी, कुद्दूस शेख, रफिक खान, फुरकान पानगल, मुदस्सर पिरजादे, इरकल सर, नईम नाईकवाडी आदी उपस्थित होते।